नमस्कार मंडळी. तर आज आहे गुरुवार आणि आम्हाला केळ्याची पावभाजी बनवायची आहे. त्याच्यामध्ये मी कांदा लसूण टाकणार नाही कारण आम्ही उपासाला कांदा लसूण खात नाही. त्याशिवाय आम्ही बटाटा पण घरात जास्त खात नाही, त्यामुळे केळ्याची पावभाजी बनवायची आहे. तर आपण आता केळ्याची पावभाजी बनवूया. केळ्याची पावभाजी बनवायला आपल्याला लागणार आहे 2 केळी, शिमला मिरची, फ्लावर, फणसी, वाटाणा आणि टॅमॅटो. हे सगळं मी उकडून घेते आणि स्मॅश करते. टॅमॅटोची प्युरी बनवते. आपण ज्या भाज्या घेतलेल्या उकडून त्या आता इथे मी स्मॅश करून घेतल्यात. आणि आता धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर, टॅमॅटो प्युरी, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हळद. आता बटर टाकून घेतलंय. तर मंडळी आता आपलं हे बटर गरम झालंय. त्याच्यामध्ये आता मी टाकते कढीपत्ता परतून घेते. त्याच्यानंतर ही टाकते टॅमॅटो प्युरी. तर मंडळी याला आता टॅमॅटो प्युरी चांगली हे होते. तर आपण आता त्याच्यात टाकूया मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर. ती काही तिखट नाही आहे त्यामुळे थोडी जास्त टाकते. आणि धना पावडर, त्याच्यामध्ये आलं आणि हळद टाकून चांगलं मी परतून घेते. आणि नंतर मग मी ते तयार झालं चांगलं की मग त्याची भाजी टाकली. तर मंडळी याच्यामध्ये मी टाकते आता पावभाजी मसाला, एव्हरेस्ट पावभाजी मसाला. तर मंडळी ही आपली छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे मसाल्याची. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये या भाज्या स्मॅश केलेल्या. तर मंडळी त्याच्यामध्ये आम्ही टाकलेल्या भाज्या आता सगळ्या स्मॅश केलेल्या. तर मंडळी आता आपण टाकूया याच्यामध्ये मीठ. ऑलरेडी बटर असतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं. तर मंडळी आपली ही पावभाजी आता तयार आहे. याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण टाकलं नाही कारण आज गुरुवार आहे आणि माझा उपवास आहे. त्यामुळे आम्ही उपवासाला कांदा लसूण खात नाही, त्यामुळे कांदा लसूण नाही टाकलं. आणि बटाटा पण आम्ही घरात जास्त खात नाही त्यामुळे आम्ही केळं जास्त वापरतो. तर म्हणून केळ्याची पावभाजी केली. तर आता आपली ही पावभाजी तयार आहे. त्याच्यावर मी टाकते आता कोथिंबीर आणि थोडंसं बटर. तर मंडळी आता आपली पावभाजी झाली आहे. तर आता मी जाते गणपतीच्या मंदिरात. गणपतीच्या मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती स्थापन केली आहे. तर दर गुरुवारी आम्ही तिथे जाऊन स्वामींची आरती करतो. तर आता मी ती आरती कितपत तुम्हाला दाखवायला मिळते ती बघते, कारण तिथे खूप गर्दी असते आणि जागा पण खूप शॉर्ट आहे. तर चला आपण बघूया स्वामींची आरती. तर मंडळी आता आरतीला सुरुवात होते.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जेवताय तुम्ही? पुरणपोळी खातोय स्वामींची. होय काय? पुरणपोळी खाताय? आणि बारकुशीतने आमच्या पकोडा खाल्लाय आणि थोड्या वेळ मार पण खाणार आहे. होय काय? तर मंडळी आताच मी स्वामींची आरती करून आले. तर आता मी इथे व्हिडिओचा एड करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.